आपल्या सोबत आहेत ओबीसी मंत्री आणि ओबीसीचे नेते विजय वडेट्टीवारजी। सर, काय सांगणार? केंद्र सरकारनं असं म्हटलेलं आहे की ओबीसीची जाती निहाय जनगणना करणं शक्य नाही आणि महाराष्ट्राचं आणि एकूणच राज्यात देशभरातलं ओबीसीचं राजकीय आरक्षणाचं घोडं त्याच बाबीवर अडलेलं आहे। केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी काल एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सोडून कोणत्याही जातीची जातनिहाय जनगणना करणार नाही। ही मागणी महाराष्ट्र सरकार आणि ओडिशा सरकारने केंद्राकडे केली होती की आम्हाला जातनिहाय जनगणना करण्याचे परवानगी द्या, परंतु कालच्या लेखी उत्तराने मात्र ओबीसी समाजाची घोर निराशा आणि फसवणूक झाल्याचं सिद्ध झालेलं आहे। आम्ही त्याबरोबर नित्यानंद राय यांनी असंही म्हटलं की 2011चा जी जनगणना झाली होती त्याचा डेटासुद्धा आम्ही देऊ शकत नाही। याचाच अर्थ हे सरकार केंद्रातील मला वाटतं की ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात खरं तर गंभीर नाहीच, पण त्यांची नियतसुद्धा साफ नाही, अशा प्रकारचं चित्र त्यांच्या वक्तव्यावरून दिसते आहे। मुळात खरं तर एकीकडे सुप्रीम कोर्टाने 2010 कृष्णमूर्तीच्या न्यायमूर्तींच्या याच्या आदेशाखाली जो निकाल आला ट्रिपल टेस्ट, त्यानुसार सुप्रीम कोर्ट म्हणतंय की जातनिहाय जनगणना या आधारावरच ओबीसीचं आरक्षण टिकेल आणि दुसरीकडे मात्र यांचे मंत्री लेखी प्रश्नाला उत्तर देत असताना लोकसभेमध्ये स्पष्ट नकार देतात। यावरून करणी आणि कथनी यातला फरक आता ओबीसी समाजाला दिसून आलेला आहे। ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा निर्णय या उत्तरातून केंद्र सरकारने घेतलेला आहे हे स्पष्ट होत आहे, परंतु आता या संदर्भात आम्ही सगळे चर्चा करू। राज्यस्तरावरचं असेल की हा कारण केंद्र आपल्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर हा देश पातळीवरचा निर्णय झालेला होता आणि 5 बेंचचा निर्णय असल्यामुळे देश पातळीवरच्या ओबीसीच्या आरक्षणावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि अशा परिस्थितीत नित्यानंद राय गृहराज्यमंत्री, केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचं वक्तव्य हे ओबीसी समाजाचं आरक्षण संपुष्टात आणून आरक्षणासाठी आम्ही अनुकूल नाहीत आणि आरक्षण आम्ही आमच्या पक्षाचा देण्याचा अजेंडाही नाही, अशा प्रकारची भूमिका मला वाटतं की त्यांची असावी। पण आम्ही मागे हटणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या खोलापर्यंत जाऊ आणि याच्या संदर्भात आम्ही तज्ज्ञांचं मत घेऊ। सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत, कृष्णमूर्तीचा निर्णय आहे, आत्ता आलेला निर्णय आहे, यावर सगळी चर्चा करू आणि त्याच्या पुढे आम्ही जाऊ। पण आता जातीनिहाय जनगणना करणं शक्य नाही म्हणजे मग राजकीय आरक्षणाचं घोडंच अडलं, कारण की तोच महत्त्वाचा मुद्दा आहे। जर जातीनिहाय जनगणना झाली नाही तर आरक्षणच मिळणार नाही, जे सुप्रीम कोर्टाने रद्द केलं। देशभरातल्या ओबीसीचं नुकसान आहे राजकीय आरक्षण। नाही, राज्यातील नेते काय आरोप करतात? मग राज्यातील नेते सांगतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूला आहोत, केंद्रातील नेते एक वेगळी भूमिका म्हणतात। जातीनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत आरक्षण कसं टिकणार आहे? आणि मग केंद्रीय गृहमंत्री असे कसे बोलू शकतात की आम्ही देऊ शकत नाही किंवा हे करण्याला आमची परवानगी नाही? याचा अर्थ सरळ आहे की हा एकतर परवानगी द्या, नाहीतर तुमच्याकडे उपलब्ध असलेला डाटा द्या। या 2 गोष्टीवरूनच हे राजकीय आरक्षणाची दिशा ठरणार आहे। त्यामुळं राज्यातील भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट करावं की आता तुमची भूमिका काय। राज्यातील भाजपचे नेते हे महाराष्ट्र सरकारकडे बोट दाखवत आहे आणि आयोगामार्फत ओबीसीचा डेटा गोळा करावा राज्य सरकारनं, त्यात दिरंगाई होतंय असा आरोप करत आहेत। नाही, ते आता आजच्या कालच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जे प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे नित्यानंद रायकडून त्यावरून स्पष्टच झालं आहे त्यांची नियत काय आहे। आता ह्यामध्ये यांच्या बोलण्याचा राज्याला अधिकारच नाही। ते म्हणतात की आम्हाला अशी परवानगी देता येणार नाही, हे करू शकत नाही, एससी आणि एसटी सोडून आम्ही कोणत्याही जातीला जातनिहाय जनगणनेला परवानगी देणार नाही, असं स्पष्ट म्हटलं आहे। डेटा देणार नाही हेही म्हणलं ते त्यांच्याकडे आहे, तो डेटाही देणार नाही, परवानगी देणार नाही, मग कसं व्हायचं कसं? नाही, तेच आता आम्ही याचा अभ्यास करतो आहोत की सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला की इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा आणि आमच्या पुढे या, आम्ही ते आरक्षणाची निश्चिती करू, म्हणून सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं असल्यानंतर राज्याचे मंत्री तसं म्हणत असतील तर मग मात्र याच्यावर आम्ही आता आमच्या सगळ्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊ आणि पुढची दिशा ठरवू। आम्ही थांबणार नाही आहोत, आमचं काम सुरू आहे।
तुम्ही जे प्रयत्न करताय म्हणजे तुमचे मेळावे झाले, त्याचा गाभा एकच होता, राजकीय आरक्षण मिळायला पाहिजे, निवडणूकही रद्द झाली, पण मग प्रश्न कसा सुटेल आता? म्हणजे आरक्षण मिळेल कसं? कारण की ओबीसी समाजाला आरक्षण हवं आहे, राजकीय आरक्षण हवं आहे. नाही, आता सुटेल कसा हे केंद्रालाच विचारलं पाहिजे. केंद्र सरकारचीच भूमिका या संदर्भातली महत्त्वाची आहे. राज्यातील लोकांना थोडी तरी नेत्यांना बोलत असताना थोडं भान ठेवावं की आपण काय बोलतो आहोत, अभ्यास करावा आणि कालचं जे उत्तर आहे त्याच्यावर अभ्यास करावा. खरं सांगायचं झालं तर तुम्ही एकीकडे सांगताय की इम्पेरिकल डेटा आदिवासीचा करा, इम्पेरिकल डेटा ओबीसीचा करा, हे सुप्रीम कोर्ट सांगताय. दुसरीकडे मंत्री तिकडे उत्तर देताना दिशाभूल करणारं उत्तर देत आहे की आम्हाला एक परवानगी देता येणार नाही, हे करू शकत नाही. आणि राज्यातील मंत्री म्हणतात, राज्यातील ओबीसी नेते म्हणतात की तुम्ही आता राज्य सरकारची जबाबदारी आहे ही इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायची. इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायचं म्हणजे ओबीसीच्या संपूर्ण समाजाच्या जातनिहाय संरक्षण करावं लागेल. त्याची गरिबी बघावी लागेल, त्याची नोकरी बघावी लागेल, त्याची शेती बघावं लागेल, त्याचं घर बघावं लागेल, एकूण त्याचा मागासलेपणा किती आहे हे सिद्ध करावं लागेल. ते त्याशिवाय शक्य नाही. आणि एकीकडे ते खोडा घालतायत. म्हणजेच मला वाटतं की ओबीसीच्या आरक्षणाला भाजपाची दुतोंडी भूमिका आहे, दोमुखी भूमिका आहे, पोटात एक आणि ओठात एक आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. त्यांनी लोकसभेत जे उत्तर दिलं की जातीनिहाय जनगणना करू शकत नाही ओबीसींची, महाराष्ट्र आपल्या लेवलला करू शकतो. याची टेक्निकल बाजू काय? कारण की तुम्ही याचा अभ्यास पण करतायत, मुद्दे पण मांडताय सगळ्या मेळाव्यांमध्ये. टेक्निकल बाब काय आहे की राज्य सरकार डेटा गोळा करू शकेल का आता, किंवा मग सगळंच थांबणार आहे? नाही, करू शकेल का म्हणण्यापेक्षा आम्ही करायला सुरुवात केली आहे. आयोगांचं गठन झालेलं आहे, आयोगाच्या बैठका होत आहेत. त्यांनी आम्हाला एक प्रस्तावही दिलेला आहे. त्या प्रस्तावावर आता या आठवड्यामध्ये चर्चा होईल आणि आयोगाच्या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर पुढची दिशा आम्ही ठरवू. म्हणजे आयोग ठरवेल, त्यांना स्वतंत्रता आहे. परंतु आमचं काम काही थांबलेलं नाही आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही थांबलेलो नाही, आम्हाला ते करायचं आहे. परंतु हे अनेक कोविडचे कारण आहेत, तिसरी लाट येणार, पावसाळा आहे, अशा अनेक गोष्टी त्यामध्ये अडचणीचे ठरत आहेत. पण तयार असलेला डाटा देण्यामध्ये त्यांना अडचण काय? ते म्हणतात की याच्याशी आणि त्याच्याशी फरक आहे. ही बनवाबनवी आहे. खरं तर झारीतला शुक्राचार्य कोण आहे हे आता बावनकुळेंनी सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे महाविकास आघाडीकडे बोट दाखवत नाही, महाविकास आघाडी आहे की भाजपचं नेतृत्व आहे? कोण आहे झारीतलं शुक्राचार्य? म्हणजे हे देत असताना काय तुमचे हात अडकडतात? काय सरळ गोष्ट आहे की हे दिलं तर उद्या विषय संपू शकतो. आणि नव्यानं पुन्हा वाद नित्यानंद रायच्या स्टेटमेंटमधून आलेला आहे की आपण या संदर्भात डाटा देऊ शकत नाही, आम्ही जातनिहाय जनगणनेला परवानगी देणार नाही. देशातील फक्त 2च राज्यांनी ही मागणी मागितली आहे, तो एक ओडिशा आणि दुसरा महाराष्ट्र. हो, मग आता तुमचं राज्य सरकारचं मुख, कारण की तुम्ही एकदा पंतप्रधानांना राज्य सरकार जाऊन भेटलं, म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाऊन भेटले, नेते जाऊन भेटले, सुप्रीम कोर्टात एक तुमचा अर्ज आहे, आता आणखी सुप्रीम कोर्टात एक अर्ज दाखल करणार का या सगळ्या बाबत? आणि पुन्हा केंद्रातील जे प्रमुख आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे का? या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही स्वतः पुढाकार घेणार आहेत का? नाही, नक्कीच. या संदर्भात आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये फडणवीस साहेब आणि भुजबळ साहेबांची बैठक झाली. फडणवीसजींनी सुद्धा देवेंद्रजींनी सुद्धा त्या संदर्भात आपली सकारात्मक भूमिका दर्शवली आहे आणि ते म्हणालेत की आपण चर्चा करू आणि पुढे जाऊ. आम्ही आता पुन्हा त्यांच्याशी चर्चा करू फडणवीस साहेबांशी की तुम्ही आम्हाला दिल्लीत घेऊन चला ही बाजू मांडायला आणि आमच्याबरोबर चर्चा करून आपण याच्यावर मार्ग काढू. ही भूमिका आम्ही त्यांच्यापुढे मांडणारच आहोत. कारण शेवट पंतप्रधानांना भेटायचं तर राज्यातील नेतृत्वाने भारतीय जनता पक्षाचा पुढाकार घ्यावा, त्यांनी पुढं यावं. ते पुढं आल्याशिवाय आता पुढं जाता येणार नाही. आणि अशी सगळी परिस्थिती लक्षात घेता मला वाटतं की यावर मार्ग काढण्याचा सर्वजण मिळून पुन्हा एकदा बैठक घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. तो निर्णयापर्यंत येण्याची आवश्यकता आहे. आवश्यकता पडली तर मी सर्वांना बोलवेल आणि यावर काय उपाययोजना करायची ते पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही ठरवू. शेवटचा प्रश्न भाऊ, या सगळ्या मुद्द्यावर तुमचे ओबीसी मेळावे राज्यभर सुरू आहे, आता बारामतीत पण आहे, ते मेळावे सुरूच राहणार आहे का तो लढा थांबणार आहे? नाही, ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत. ओबीसीच्या अनेक प्रश्नासाठी हे मेळावे आहेत. ओबीसीचं संघटन करून ओबीसीच्या हक्काला कोणी धक्का लागू नये, हक्काला धक्का लागू नये केवळ यासाठी हे मेळावे आहेत. कोणी आमच्यामध्ये घुसू नये, कोणाला काय द्यायचं ते सरकार म्हणून राज्य सरकार असू देत, केंद्र सरकार असू देत ठरवावेत. पण ओबीसीमध्ये येऊ नये, ओबीसीमध्ये घेऊ नये, ओबीसीचा देऊ नये आणि ओबीसीच्या वाट्याचं कोणी हिरावून घेऊ नये, ही आमची भूमिका आहे. आणि त्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणं, अनेक प्रश्न आहेत त्याच्याबरोबर. म्हणजे राज्यामध्ये ओबीसीचा स्कॉलरशिप आता 50% मिळते, ती 100% का नाही? याच्यामध्ये भटक्या जमाती मोठ्या प्रमाणात आहेत, जे अजूनही खूप गरीब आहेत, ती फार वाईट अवस्थेमध्ये जगत आहेत. तर अशासाठी सुद्धा काही गोष्टी करण्याच्या आहेत. त्यामुळे हे मेळाव्यातून
एक संघटितपणा करून सरकार कोणाचंही असू देत, आमचं सरकार आम्ही मंत्री असलो सर्वतोपरी अधिकार नाहीत. शेवट ही सामूहिक जबाबदारी आहे सर्वांची आणि सामूहिक जबाबदारीतून हे प्रश्न सोडवायचे असतात. त्यामुळे जर कोणी उत्स्फूर्तपणे ओबीसीचे मेळावे घेत असतील तर तो ओबीसी समाज संघटित होतो आहे, एकसंघ होतो आहे, त्याचं ते प्रतीक आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद. हे होते राज्याचे ओबीसी मंत्री आणि महाराष्ट्राचे ओबीसी नेते. एकूणच केंद्र सरकारनं जी काय भूमिका मांडली जातीनिहाय जनगणनेची ही दुटप्पी भूमिका आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन सुजित राठोडसह गजानू माटे, TV9 मराठी, नागपूर.